आणि नाशिकमधल्या थंडीनंतर नाशिककरांचं या थंडीबद्दल काय म्हणणं आहे त्यांच्याशी गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. कडाक्याच्या थंडीमध्ये वाफाळलेला चहा पिण्याचा आनंदच निराळा. नाशिककर सध्या हाच आनंद घेत आहे, कारण तापमानाचा पारा तब्बल 8 ते 7 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलेला आहे आणि त्याच्यामुळे नाशिककरांना आता गुलाबी थंडीचा, कडाक्याच्या थंडीचा अनुभव येतोय. खरं तर गेल्या काही दिवसामध्ये दिवाळीनंतर सातत्यानं नाशिकचं तापमान घसरतंय आणि याचा परिणाम आता नाशिकच्या जनजीवनावर सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळतंय. आता माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. मला सांगा की विद्यार्थी आहात तुम्ही, कशा पद्धतीनं थंडी जी आहे तिचा सामना करावा लागतो? सकाळी खूप थंडी असते, क्लासला यायला खूप त्रास होतो, त्यामुळं आम्ही इथे येतो चहा प्यायला. काही मुलं तर येत पण थंडीमुळे, आणि ना सकाळी 6 वाजता निघायचं, इतका अंधार असतो आणि भरपूर थंडी असते, सगळं हात दुखायला लागतो, आजारी पडले आम्ही असं. आणि सकाळी लवकर आम्हाला पण लागतं. आता सध्या बँकेत पण प्रॉब्लेम चालू आहे. आमची 9ला ड्युटी, आम्ही सकाळी 6-6:30 येतो. उठायची सवय नाही, आता थंडीमुळे अजून त्रास होतो, खूपच त्रास व्हायला. काका मला सांगा, तुम्ही वॉचमन आहात, खरं तर थंडी तुमच्या इतकी कोणी अनुभव घेत नसेल, काय तुमची प्रतिक्रिया? रात्रीची तर भरपूर थंडी वाजते. रात्री इतकी थंडी आता रात्रभर आम्ही असतो अंगावर काही घेऊन हे करून, लोक येतात जातात बघतात, काही म्हणजे असा आधार नाही शेक करायचा किंवा काय करायचं, पण तशीच रात्र काढायला लागते आम्हाला रात्रभर. जॅकेट बिकेट घाला, काही घाला, एकदम थंडी म्हणजे थंडी. आता काय आमच्या सारख्याला ड्युटी करायला लागते, त्यामुळे थंडीत आम्हाला हे करावंच लागतं, म्हणजे थांबावंच लागतं. काय एकीकडे शहरी नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद घेत असला तरी दुसरीकडे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे त्यांच्या मागचा आता काळजाचा ठोका चुकतोय, कारण द्राक्षाच्या बागा वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना सुद्धा रात्रीचा दिवस करावा लागतोय. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.